गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आजच्या NSSचे ब्लॉग तुम्ही होपफुली सगळे बघितले असतील. आज आहे नवीन दिवस, नवीन ब्लॉग. आज मी आणि माझे सगळे मित्र चाललो एका नवीन ठिकाणी, जिथे म्हणजे जाण्याचा टाईम खूप आधी होता, पण थोड्या कारणांमुळे ते लेट होत होता. तर आज आम्ही लोक चाललो आहे सगळीजणं. मी मस्त आहे की अशी स्कूल बॅगसारखी बॅग घेतलेली आहे आणि आता चाललो आहे रस्त्याने. अजूनसुद्धा एवढ्या म्हणजे जायच्या आधीच एवढे प्रॉब्लेम आलेले आहेत ना, काय बोलायचं. की सगळे जो प्लॅन होता, जो ठरलेला होता, तो सगळ्यापणे पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. त्यामुळे आता बॅक टू बेसिक्स, सेकंड प्लॅन बी त्याने जायला लागते. त्याने लेट होणार आहे ऑफकोर्स, पण ठीक आहे, बघू. काय ऑप्शन तर नाही आहे दुसरा माझ्याकडे, जायला लागणार तसंच. नंतर मग आता खूप दिवसांनी मी ब्लॉग केला, कारण की घरीच बसून होतो आणि कंटेंट तर नव्हता माझ्याकडे काहीच दाखवायला. मग मी विचार केला काय करायचं. त्यामुळे आता एक प्लॅन बनवला आजचा. आता आजचा प्लॅन आहे फुल प्रूफ तयार. बघू. आता अजून तरी मी पोचलो नाही आहे. मला अजून अर्धा ते पाऊण तास मिनिमम लागणार आहे पोचायला. तर मग पोचल्यानंतर मग बघू काय कसं होतं आहे, कसं जायचं त्याच्या पुढे. मित्रांनो, आता खायचं सोडून तर मी दाखवलं नाही, कारण की तिकडे जरा जास्त घाई झालेली. आता आम्ही सगळे मित्रजण सगळे जमलेलो आहोत. एक मित्र यायचं बाकी आहे, साईराज दबडे, आपला भावी एडिटर. मग आता बघू कसं. पवार माझा आपला स्टेडियमचा सर्वात चहीता माणूस, त्यामुळे जास्त व्ह्यू झालेत. मला सगळ्यांनी विचारलं, मला तो पण आहे आमच्यासोबत. तो आहे आपला आजचा कॅमेरामॅन पवार, आणि तो माझे डेली ब्लॉग्स बघत असतो, म्हणजे कमेंट्स पण देतो, घरातल्यांना पण दाखवतो. घरातले काय बोलतात अजून मला माहिती नाही आहे, त्याला विचारायचं आहे मला. बघू. आता आजची आपली लोकेशन आहे कर्नाळा बर्ड सँच्युरी आणि कर्नाळा फूट, हे दोन ठिकाण आपल्याला गाठायचे आज. बघू कसं होतं आहे. आता इथून जाण्याचे प्रॉब्लेम आहेत आम्हाला थोडे. आधी बाईक होती आमच्याकडे, पण बाईक नाही भेटली, त्यामुळे आता कॅन्सल झालं बाईक. आता बघू, रिक्षा किंवा बस जे पण आहे त्याने जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आम्ही लोक आलो आहे आता कर्नाळा बर्ड सँच्युरीला. सगळेजणं इझिली पोचलो. हे बोलण्याच्या आधी मला हे बोलायचं तुम्हाला लोकांना, खूप कठीण झालं. आम्हाला रिक्षाने यायचं होतं, आम्हाला कर्नाळा बर्ड सँच्युरी बोलवलं होतं. आम्ही कर्नाळा फोर्ट, त्या काकींना इकडे कर्नाळा स्पोर्ट, आम्हाला ते कर्नाळा स्पोर्ट्स क्लबला घेऊन गेला. आम्ही त्यांना मध्ये की स्पोर्ट नाही फोर्ट, पण त्यांना ते समजतच नव्हतं. काय माहिती आमचा प्रॉब्लेम की त्यांचा प्रॉब्लेम, पण शेवटी आम्हाला मग एक्स्ट्रा पैसे खर्च करून इकडे यावं लागले. सगळीजणं मस्तपैकी खेळतोय. आता पार्टी जरा मस्तपैकी सगळीजणं चालली आहेत. आता शेवटी म्हणजे कठीण होता सगळ्यापासून, खूपच प्रॉब्लेम आले, पण आता शेवटी आम्ही पोचलेलो आहोत. आता इकडे खूप मजा करायची. ते खूप चांगले असं झाडं वगैरे मस्त आहेत, हिरवळ. आपल्या रिक्षाचा सीन सांग ना, काय सांगितलं. तेच की आपल्याला आम्ही कर्नाळा फोर्ट बोलत होतो, पण ते कर्नाळा स्पोर्टला घेऊन गेले. स्पोर्ट मध्ये त्यांच्या ते आमचा मेन माणूस पावर पुढे बसलेला, पण आमच्या चुकीमुळे म्हणजे समजत होतं चुकीचं चाललोय आपण, पण आम्ही त्याला गपच बोललो, तू गप. त्यामुळे आम्ही त्याला गप केलं. आणि काकींना तर आपण काय शब्द दिलाय त्या, आणि आम्ही काकींना त्या बिचारींना आम्हाला किती माहिती का, ते 500 आणि ते 150 असे आम्हाला 650 आमच्याकडनं मागून होते. आम्ही त्यांना वादा केला, काकी तुम्ही आता 500च घ्या, ते 150 जाऊन द्या. आम्ही मला परत जाताना परत बोललो, तेव्हा परत 500 देऊ. गोडसे काकींनी ब्लॉग बघितला तर काकी हे बघा, आम्ही तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर आम्ही ब्लॉग शेअर करू. काय कसं माहिती आहे का, जर तुम्ही आमच्याकडनं पहिलंच 500 घेतले असते, 150 नसतं म्हटलं, मी तुम्हाला स्वतःहून कॉल केला असता. पण तुम्ही त्या 150च्या लालच्यामध्ये आमच्याकडनं 500 घेतले फक्त. मग आम्ही तुम्हाला आता नाही कॉल करणार, आम्ही इकडच्याच रिक्षाने जाणार गॅरंटी. आणि मी तुमचा नंबर आता या प्रकारे ब्लॉक करणार आहे. जेव्हा ब्लॉग एडिट होऊन येईल तर तुम्हाला आम्ही नक्की मेसेज करू. तोपर्यंत और तुझं काय म्हणणं आहे, तुला गप्पा करून आमचं नुकसानच झालं का? आता काय बोलू शकतो का मी? आता बोलू शकतोस तू, बोल. नाही काय बोलायचं, पण पूर्ण ब्लॉग इथंच संपायचं नाही. आमने आता सगळेजण आता वर चढतायत, पण दमतायत जरा, आणखी ही स्टीप एकदम स्ट्रेट आहे. हे असं खूपच जास्त स्ट्रेट असल्यामुळे तर मग थोडा त्रास होतो सगळ्यांना. सगळेजण जरा दमतात, आणखी उन्हाची वेळ पण आहे, त्यानंतर मग दमतायत. प्रॉब्लेम
हाच आहे की जमतं आणि ORS नाही आहे. ORS असल्यावर एनर्जी येते, पण ORS आणायला परत राहिलं, सांगितलं आणायला पण नाही भेटला. पण आता चढतो आम्ही लोक, चढतानाचे 1-2 शूट काढतो. आणखी खूप कठीण चढाई, असं मोबाईल घेऊन जायची भीती वाटते. आणखी तर मोबाईल आपटला, दगडा अशी टोकदार आहेत ना, डायरेक्ट मोबाईलचा डिस्प्ले देणं, मग काहीतरी खर्च बसणार. आम्ही मोबाईल काढायला पण भीती वाटते, पण काढू आम्ही थोडं. काय वाटत मला ना, कशी ट्रेकिंग कशी वाटते? मजा आहे. एक तास सगळ्यांची हालत डाऊन आहे. पवार पाठी पवार तुला काय वाटतं, चढची इझिली? थोडाफार हळूहळू चढे. म्हणजे चढायचं आहे काही झालं तरी, पण हा विश्वास ठेवला तरच चढणार, नाही तर नाही चढणार. आता बघू कसं होत आहे, म्हणजे चढणं इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, मग आता बघू कसं चढायचं आहे. मी काठी घेतले सोबत, चढू आपण. आता चालू झालं यांची टोळी, परत 3 मिनिटांनी बसायचंच मला माहिती आहे. तरी पण लिहून देतो 10 मिनिटं तर नसतो. गॅरंटी मला परत बसणार आहे. चालेल, ठीक आहे, बघू. मग आता परत चढतायच बघा अशी लोक, मी जरा बसतोय यांच्या पाठी जाणार. मी जरा शूट होऊन दे. चढाई कठीण आहे, हे बघा घाम, पूर्ण घाम गळतोय अक्षरशः. पण चढू आपण. ओके, भेटू पुढे. ती खूप आलो आहे मी आता सध्या, ऑलमोस्ट 40% चढलेलो आहे. कठीण झाला प्रवास, जरा थांबत खूप चढतो आम्ही, एकदम लागतो म्हणून. पण हा जो व्ह्यू आहे ना, मजा येते व्ह्यू बघायला. सगळेजण दमलेत, अंगावर घाम वगैरे. हे सरक रे, माझ्या मेन कंटेंटला मला बघून दे. आमचा बिचारा माणूस दमलाय, काय नाही चालायचं तेवढं. हा व्ह्यू मस्त आहे, पण सगळी आमची गँग चढते हळू वर पोचायचं. अजून बराच वेळ आहे, 1 तास आम्हाला बोललेले मिनिमम. आपण 1.5-2 तास पकडून चाललोय. उतरताना काही नाही वाटणार, मला पण पण चढताना वाटतंय त्रास होतोय, भयंकर त्रास होतोय, पण होईल. वाट बघतोय, होणार. स्टे ट्यून. इन्क्लाइन रोड आता संपलेला आहे, एकदम साधा रोड. मी खुश आहे, म्हटलं तुम्हाला कळालंच असेल. कठीण रस्ता जो होता तो आम्ही लोकांनी ऑलमोस्ट कव्हर केलेला आहे. एकदम सोपा रस्ता आहे. ते 2 जण आम्हाला सोडून पुढे चाललेत, त्यांना काय माहिती काय पैसे भेटणार आहेत का. आम्ही तिघं एकत्र आहे ॲज युजल. राज आहेस ना पाठी? येस. पवार पण आहे पाठी. म्हणजे आम्ही तिघं एकत्र चाललो, त्या दोघांना काय माहिती गर्लफ्रेंड्सचे कॉल येत असतील, त्यामुळे चालत पळत. मी सिंगल, पवार सिंगल. माझे कॉल येत नाही, मी आपला सिंगल आहे, मस्त चालतोय. सगळ्यात जास्त सकाळपासून कॉल कोणाला येत रे? आता मस्त जायचं चाललंय. सोपा रस्ता आहे, सोपा रस्ता जात चाललाय पुढे. इझी एकदम. हा रस्ता जर असा असेल, काय टेन्शन आहे ट्रेकिंगचं, इझी ट्रेकिंग होतंय. आता पुढे जरा कठीण येतंय, पण डर के आगे जीत के आगे व्यू है. राज दमलाय, पवार पण दमलाय, आणि माझी पण थोडी एनर्जी संपत आलेली आहे. त्या दोघांमध्ये ORS. पवार, आदित्य पवारला मी सांगितलेलं माझ्या पास्ट एक्सपिरियन्सेसवरून की ORS आण, पण नाही आणलं. आणि ह्याच्यासाठी त्याला मी शिक्षा देणार आहे. ती शिक्षा मी लवकरच सांगेन तुम्हाला. आता ही चढण जी आहे ती बघून मला टेन्शन येतं आहे. आणि चढ़ना इज़ डिफ़िकल्ट, उतरना इज़ सोपे. सो लेट्स सी कैसे चढ़ते हैं हम. हाँ, जस्ट फोकस. कठीण आहे, पण करू आपण. मित्रासोबत त्यामुळे होऊन जाईल. बघू पुढे. Stumbling home, we don't know where we're going. Should've turned back hours ago. Out of our minds, I guess we're sleeping outside. You're still a good time, even in the cold. Get out the road, I told you. A car's coming, I stop you. You know I always got you. You know I always got you. Push it to the side, even if it means I die. I wouldn't hesitate about it, wouldn't even think about it. Time I really love you. Push it to the side, even if it means I. हा व्ह्यू तो गड, आणि हे आम्ही सगळे एवढं चढाई केली आहे.
मजा येते. सगळे जमतात, मी सगळं असं जमतंय. आम्ही खाल्लं पिल्लं. साईराज द एडिटर खूप पुढे पुढे चाललंय, त्यात खूप जास्त जोश आहे. नंतर गोडसे, बाकी आम्ही तिकडे एका लाईनीतच आहे. खूप मजा येते. आता बहुतेक आम्ही लोक आमच्या रस्त्यावर पोहोचू. आम्हाला तिकडे जायचं, तिकडे पोहोचू नाही पोहोचू माहीत नाही, पण खूप ट्रेकिंग केले सगळ्यांनी, खूप मजा आली. पवार आमचा ट्रक ड्रायव्हर पवार पहिल्यांदा असा आलाय आमच्यासोबत. फर्स्ट टाइम आला फिरायला. फर्स्ट टाइम त्याला एवढ्या ठिकाणी आणलं. घेतोय साधू तू बाहेर फिरायला, आमच्यासोबत आलाय. कसं वाटतं पवार तो मध्ये जरा? काय नाही मजा येते, एवढंच बोलतो बस. आणि तू ये रे गोडशे, बोल ना. कसं वाटतंय करणं? मजा येते असं म्हणतील लोक, पण लय दमलेत सगळे. एवढंच काय पण बोला, एवढं मात्र आहे. सर्वात चांगलं लोकेशन मी शोधतो बाहेर फिरायच्या. कुणाला जमत नाही का? खोटं बोलण्याचं कॉम्पिटिशन असेल तर हात पाहिला. लोकेशन मीच शोधतो सगळ्या, जायचं कुठे वगैरे. भले मी त्यात पाठी राहू, पण लोकेशन मी शोधतो सगळ्या. ये क्लिप को कट कर देना. ओके. लोकेशन बघा, व्ह्यू बघा, एन्जॉय करा. अखिलेश मित्रांनो, आता आम्ही मस्त की आलेलो आहे. फोर्ट गड तिकडे आहे. तिकडे मस्त की लोक दर्शन घेतात. हनुमान मंदिर आहे आणि अजून कुठलं तरी आहे वाटतं, मला एवढं आयडिया नाहीये. करणाई देवीचं व्ह्यू मस्त आहे, गड समोर आहे, देव इकडे आहे आणि मित्र आम्ही सगळे आहोत. आता हा गड चढल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं ठरवलंय. बघू आता आमचं किती प्लॅन सक्सेसफुल होतं. पाणी संपलंय, एक बॉटल मोस्टली असेल पाणी, त्याच्यावर एक थेंब पाणी नाही. बघू, चढू आम्ही, फुल ट्राय करू. सायराज काय वाटतं, चढू आपण? चढू, थोडा बाकी. थोडं बाकी आहे ना, नक्की चढू. सो स्टे ट्यून्ड. जाम कठीण आहे चढणं, खूप माशा आहेत. ही अशी ट्रेकिंग आहे. इकडे असं चढायला आहेत स्टेअर्स, पण खूप सर आहेत. हे लोक असे थांबलेत बघा. पवार जमला, मी सुद्धा जमलंय, पण होईल. एकाच आशेवर चढतोय की गड चढायचा आहे. फर्स्ट टाइम कुठं तरी फोर्ट चढतोय ना. व्ह्यू बघा, हा व्ह्यूसाठीच एवढं सगळं चाललंय मेनली. तरी सगळेजण थांबलेत ह्या गोष्टीसाठी. बघू आता किती चढतोय, किती वेळात चढतोय. वरती आम्ही काय काय डिफिकल्टीज येतात का, सध्या तरी बेकार धंदा. बघू, चढणार तरी पण सगळेजण आहेत, चढणार. स्टेट्यून. एक असतो तो महादरवाजा, त्याच्या आधी असतो एक सर्वात पहिला दरवाजा, तो आहे हा. बघा किती मस्त आहे. आधीची माणसं एवढं चढायची, त्यामुळे एवढी फिट असायची. म्हणजे किती फिटनेस त्यांची चांगली असेल याचा विचार करू शकता तुम्ही. आम्ही एवढ्या पीकवर आहे सध्या, एवढे ऑप्शन असतात जिम करणं वगैरे वगैरे, तरी पण एवढी फिटनेस नाही होत रे. किती हाईटवर आम्ही लोक. जस्ट व्ह्यू बघा, मानला आधीच्या माणसांना. आणि हा आहे महादरवाजा. इथून आत एंट्री भेटते सगळ्यांना. ह्याला स्पाइक्स सुद्धा लावले आहेत की म्हणजे जेव्हा शत्रू अटॅक करतील तेव्हा त्यांना आत घुसता नाही आलं पाहिजे. हे आहेत स्पाइक्स. इथून एंट्री मस्त असते. म्हणजे असं गडावर आलं पाहिजे, काय ना काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटतं. एवढं तर मला कळलं. हा व्ह्यू वा, म्हणजे एवढीची ट्रेकिंग केली, एवढं जे दम लागला, एवढं सगळं जे सुद्धा झालं आमच्यासोबत, वरती होतं एवढंच बोलेन मी. शेवटी गड हा चढलेला आहे. आमच्या व्लॉगमध्ये एक गड ॲड. हा आपला महाराजांचा झेंडा आहे. सध्या तो उघडलेला नाही आहे, मोस्टली नंतर कधीतरी उघडत असतील, आम्हाला माहिती नाही एवढं. एक जी घराला खिडकी असते तशी गडाला बऱ्याच खिडक्या असतात, त्यातली ही एक. मानलं यार, खूप खूप मजा येते. मित्र माझे सगळे पुढे गेलेत, त्यांना कॅचअप करतो मी. सगळीजणं दमलेत. इथून आता टेन्शन एकच आहे की इथे सगळे धुकं जमलेत. धुकं जमल्यामुळे टेन्शन हा आहे की पाऊस पडू शकतो. पण बघू आता, सध्या ते कडक ऊन आहे. माझी इच्छा आहे लवकरात लवकर पाऊस पडायच्या आधी आम्हाला खाली उतरायचं आहे.
आई शपथ, एवढा जोरात पाऊस पडतोय तेवढी माझी भीती वाटते. आणखी ते बघा तिकडे जो पाऊस पडतोय तुम्हाला दिसेल नाही दिसेल मला माहित नाही. हे बघा हे बघा हा पाऊस पडतोय, ॲक्च्युली पाऊस पडतोय तो. पण एवढा जोरात पाऊस पडतोय ना तो मला टेन्शन येत आहे. आणि तिथून तुम्हाला दिसणार नाही ब्लॉगमध्ये पण त्या साईडला खूप मोठी ढगं आलीत आणि खूप पाऊस पडतो जोरात. बघू मला तर इच्छा आहे पाऊस नाही पडला पाहिजे. पाऊस पडला जरा टेन्शन आहे माझं, पण ठीक आहे मोस्टली नाही पडणार हीच अपेक्षा आहे. हे लोक तयारीत आहेत की पाऊस पडणार आहे. इथून खूप जोरात पाऊस येतो आणि इथून दिसतंय ढगं पूर्णपणे काळी आहेत. तिकडे असं दिसतंय की असं काहीतरी पडतंय. शॉवर्स असं वाटत आहे रे पाऊस येते, मला पण भारी वाटतं रे. शॉवर्स आहेत सगळे. नॉर्मली वाटतंय काहीतरी असं खाली येतंय. खाली येतंय आणि ते पाऊसच आहे खाली येणारा. मला काय वाटतंय पाऊस मजा येणार, बेला भिजायचं, आंघोळ करायची, लय घाम आलं. पवार झाला पाहिजे. कसं वाटतंय? काय नाही पावसाच येतोय असं वाटतंय. सगळ्यांना हीच अपेक्षा आहे की पाऊस पडला पाहिजे, सगळ्यांना मजा करायची. इकडे इंस्टा खोल, इंस्टावर लाईव्ह जाऊ. इंस्टावर लाईव्ह जायचं पोरांना. हे मोबाईल तुझा. हां ठीक आहे सायराज. मला तर आता थोडं टेन्शन येतं आहे कारण की पाऊस जोरात येणार आहे. हे लोकांना मजा वाटते सध्या, पण सध्या एवढं न्यूज येतात ना तुम्हाला इथून निघायचं लवकरात लवकर. हे लोक येईना झालेत त्यामुळे मला भीती वाटते. इकडे पाऊस जर जोरात पडला खाली कसं उतरणार, एवढं मोठं टेन्शन याला कळलं झालं अजून. ठीक आहे मी तर ठरवलं आहे अजून 5 मिनिटांनी मी निघायला चालू करणार आहे. हे लोक आले तर वेल अँड गुड आहे, नाही आले तर 3-4 वेळा वाजून त्यांना घेऊनच जायचं. सोबत आल्या म्हटलं सोडू तर नाही शकत. हा पण खूप थंड हवा आहे, चांगलं ऊन दिसतंय मला, पण त्या साईडनं पाऊस पण जोरात येणार आहे. पाठी पण ढग इथं यायच्या आत मला निघायचं इथून लवकर लवकर ह्यांना गॅदर करून निघणार आहे. ट्रेकिंगचा ब्लॉग हा चढायचा इथपर्यंत होता. आता याच्यापुढून खाली ट्रेल होणार आहे आमचा खाली उतरण्यासाठी. तर मग जी खालची मजा येणार आहे, कारण चढायला जेवढा त्रास होतो उतरताना तेवढा बिलकुल त्रास होत नाही. त्यामुळे उतरायला खूप मजा येईल. आमच्यासोबत बघत राहा हा व्ह्यू बघा, आमची मजा बघा आणि ब्लॉग पूर्ण बघा. जण एवढे खुश झालेत ना हवा बघून, हवेसाठी मरत आहे सगळे. हे लोक खूप खुश झालेत हवेसाठी, एवढी हवा येते हे येते. चेकआउट या लोकांना खूप मस्ती करायची. लोक वर मी नाही जाणार आहे वर, इकडे जायचंय. जाऊन येईल मी नाही इकडे सांगतोय आणि मी निघतोय. बोललेलो पाऊस पडायला लागलाय जोरात. मी माझी अर्धी तयारी चालू केलेली आहे. हा हे 2 डॉगीज पण आहे तिकडे. तर माझे कुत्रे मित्र वरतीच आहेत, ते कधी येतात खाली बघू. मी रेनकोट घालायला सुरुवात करतोय आणि ती सेफ्टी फर्स्ट, बाकी माझ्या नंतर सगळं नंतर. सेफ्टी फर्स्ट असते एवढं लक्षात ठेवा. तर मी खाली उतरलो तर मला खूप फायदा झाला. आता हे लोक कधी येतात काय नाही, कारण पाऊस जोरात आला आहे, भयंकर जोरात पाऊस आहे बघा तुम्ही. आम्ही लोक उतरतोय कर्नाळगड. आता मस्तपैकी आम्ही लोक स्मूथली चाललेलो आहे. काही कोणाला थकवा नाही काय नाही. थोडासा रिमझिम पाऊस पडतोय, तसा पडला पाहिजे आणखी थंड वातावरण मेंटेन राहिलं पाहिजे. मस्त आहे की आम्ही 5 जण लाईनमध्ये इझिली चाललोय, काही टेन्शन नाही काय नाही, स्मूथ एकदम. तर ते एवढंच आहे की लवकर खाली जाऊन घरी यायचं. आता काय करायचं थांबून तरी घेऊ ना काय राज. लवकर खाली उतरू आणि खाण्यापिण्याचं बघू. जेवायचं खाण्यापिण्याचं काय करायचं ते पण बोल की. खाण्यापिण्याचं बघा माझ्याकडे आहेत 4 बिस्किट अजून आणि गुड डे. मस्त पैकी खर्च करू धाब्या. चला भरपूर जण भरपूर सजेशन्स देत आहेत. मला माहिती आहे एंड ऑफ द डे काय होणार आहे, पण आत्ता सांगणार नाही ते. पुढे बघू काय काय होतं. हा सगळे आता जे होऊ नाही शकत ते सगळेजण सांगतायत. जे होऊ शकतं त्याबद्दल कोण चर्चा नाही करत. आणि जे होणार होतं ते भोसल्यामुळे कॅन्सल झालं. नाही जे होणार होतं ते आम्ही सगळ्यांनी केलं. यानंच मिस जाऊन द्या केलंय. काय नाही, खूप मोठी गोष्ट मजा येणार आहे एवढं लक्षात ठेवा. इन्स्टाला फॉलो करा, खूप ट्रेकिंग तिथं बाकी. कळेल तुम्हाला. आम्ही डिटेल मध्ये सांगू काय काय मिस केलं त्यांना. जेवढ्या मुली आहेत ना तेवढ्यांनी ह्याला फॉलो करा, आणखी ह्याला मुलींचा खूप वेळ आहे. डिस्क्रिप्शन मध्ये आयडी टाक रे तुझी. हां आणि मुलांना ज्यांचा काही डाऊट आहे त्या मला विचारू शकतात. मुलींना जेवढं पण असेल, जर कुणा मुलींना असे कुठला पाहिजे असेल ज्या पोराशी बोललं तर यश गोडसे आहे. पोरींसाठी काहीही कधीही रात्री 1 वाजेपासून
ते 4 वाजेपर्यंत. यश पाठी बघ. हां 3 वाजेपर्यंत टाइम एक्सटेंड केला. सो बी रेडी. ओके ठीक आहे. आम्ही लोक फायनली खाली उतरलेलो आहे. माझ्या अंगावर रेनकोट बघून बघत विचार करत असेल पाऊस बरं पडतोय. स्क्रीन बदलली आहे. हे लोक आलेत खाली. आम्ही लोक मस्त लोक आता पाय वगैरे धुत आहेत. फायनल टचअप्स. आता इथून काहीतरी खायचं आणि वे टू घर. आता बघू कसं होतंय. कंटाळा आलाय. पाऊस पडतोय त्यामुळे जास्त शूट पण करता नाही आला. आमचं उतरतानाच्या वेळेस घसरत होतं, पाय खूप घसरत होता. त्यामुळे शूट करण्याच्या नादात जर फोन पडला असता त्रास झाला असता. त्यामुळे मग आता सेफली आम्ही लोक खाली आलेलो आहे. तिथून आता काही टेन्शन नाही, आरामात जायचं आहे काहीतरी खाऊन पिऊन. मग एवढंच बोलेन, काहीतरी खाताना दाखवेन तुम्हाला. नंतर मग हा ब्लॉग तुम्हाला बराच आवडला असेल. मित्रांची मस्ती, ट्रेकिंग हाच माझा कॉन्सेप्ट असतो की मित्रांसोबत जेवढं जास्त टाईम स्पेंड करता येईल त्यांच्यासोबत जेवढी मस्ती होईल तेवढी तुम्हाला दाखवणं. मजा आली असेल होपफुली. मित्रांनो हा होता माझा कर्नाळगडाचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जरा सबस्क्राईब करत जावा यार. तुम्ही लोक करणं झालं आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉग बोलाय. तोपर्यंत माझे पाठचे ब्लॉग नक्की बघून घ्या. बाय बाय. हे बघा रस्त्यामध्ये खेकडा दिसलेला आहे. तू म्हणला होता सात्ता बाबा. हा म्हणतो हे बघा आम्हाला वाटायचे प्राणी असेल, खेकडा होता. ब्लॉग का काढतोय? बंद कर ना एवढं काय. इम्पॉर्टंट काय सोडून दे. हे बघा दाखवणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट असं नसतो. नॉट केअर.